उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः। भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 5। मनुष्याने स्वतःचा उद्धार करावा, प्रगती मार्गावर सतत चालत राहावं, स्वतःलाच कधी खाली ओढू नये, कारण आपलं मन जे आहे ना, तेच आपलं मित्र आहे आणि तेच आपलं शत्रूही होऊ शकतं। मित्रांनो, नमस्कार, स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा। मनशक्ती जागृत करू हाच आपला या महिन्याचा चॅलेंज आहे। आणि हा कोर्स कशासाठी तर लक्षात घेऊया। या फास्ट चेंजिंग लाईफ मध्ये कामाचा ताण, नात्यातील गुंतागुंत आणि भविष्याची चिंता, ओव्हर थिंकिंग, निर्णय न घेता येणं, आत्मविश्वासाची कमी, या सर्व गोष्टी आहेत। पण सत्य मात्र एकच आहे की आपल्या जीवनाची जी दिशा ठरते ना, ती बाहेर ठरत नाही। बाहेर तर फक्त निमित्त असतं। जी आपल्या जीवनाची दिशा ठरत असते ती इथे आत आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये ठरत असते। आणि जर मन अस्थिर असेल, यश मिळालं तरी समाधान नाही, आणि मन जर स्थिर असेल तर अडचणींमध्ये सुद्धा त्यावर मात कशी करावी याचा मार्ग सापडतो नव्हे काय। आणि त्याचसाठी हा कोर्स आहे। इथे आपलं उद्देश हे केवळ माहिती मिळवणं नाही, तर मनशक्ती जागृत करणं आणि आपल्या जीवनाला प्रगतीच्या प्रवाहात नेऊन सोडणं असंच आहे। तेव्हा ही रोजची 15-20 मिनिटं फार महत्वाची, महिनाभर नव्हे तर पुढे सुद्धा नियमित संपूर्ण जीवनभर 15-20 मिनिटं स्वतःला देतच राहू, असं करणं फार आवश्यक असेल। कारण आपण ज्या प्रकारे बदलू, आपल्यामध्ये ज्या प्रकारे परिवर्तन येईल, त्याचं हेच सत्य आहे। दररोज स्वतःचा शोध घेणं, दररोज थोडीशी साधना करणं, मन शुद्धी, चित्त शुद्धी, प्राणशक्तीचं संतुलन आणि विचारात स्पष्टता निर्माण करणं। योगशास्त्रात असं ठामपणे सांगितलं आहे की मनाच्या चित्तवृत्ती जेव्हा शांत होतात तेव्हा निर्णय घेण्याची क्षमता वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि भावनांचं संतुलन होतं। प्राणायाम कशासाठी? कारण मित्रांनो, श्वास आणि मन याचा थेट संबंध आहे। जेव्हा श्वास वेगवान असतो ना, तेव्हा मन अस्थिर असतं, आणि श्वास शांत झाला तर मन सुद्धा शांत होतं। आसनांचे काय फायदे? कारण आसनांमुळे शरीरात साठलेला ताण हा मोकळा होतो। आणि मेडिटेशन का? ध्यान कशाला? तर ध्यान म्हणजे मनाला पळवणं नव्हे, तर मनाला योग्य दिशा देणं आहे।
तेव्हा येणाऱ्या संपूर्ण महिन्यामध्ये आपण दररोज मनाला फोकस करू, केंद्रित करू. शरीरातील ताण आपण काढून टाकू. प्राणशक्ती ॲक्टिवेट करू. विचारांना स्पष्टता देऊ. आत्मविश्वास निर्माण करू आणि कृतिशील असं जीवन निर्माण करू. मित्रांनो, हा कोर्स काहीच चमत्कार करणार नाही. पण जर आपण नियमित हे 15-20 मिनिटं जर दिले तर बदल आपल्याला नक्कीच दिसेल. कारण चमत्कार आपणच आपल्यामध्ये घडवणार आहोत. मोठे बदल हे एका मोठ्या निर्णयाने होत नसतात, तर दररोज घेतलेल्या छोट्या छोट्या जागरूक पावलांनीच होत असतात. तेव्हा आज आपण एक निर्णय घेत आहोत. नीट लक्ष द्या मित्रांनो. स्वतःसाठी रोज हा 15 मिनिटांचा वेळ काढण्याचा, आपल्या मनाला मित्र बनवण्याचा. अर्थातच या प्रवासामध्ये मी मार्गदर्शक असणार आहे, शिक्षक असणार आहे, पण मित्रांनो, प्रवास करायचा तुम्हालाच आहे. तेव्हा चला मनशक्ती जागृत करूया. रोज पॉझिटिव्ह एनर्जी, आत्मविश्वास आणि जीवनामध्ये यशाची वाटचाल निर्माण करूया. आजपासूनच आपल्या या अंतर्मनाच्या प्रवासाची खरी सुरुवात होत आहे. संकल्प करू. मनोमन माझ्या सोबत म्हणा, डोळे मिटा, की मी दररोज 15 ते 20 मिनिटं या आत्मजागृतीसाठी देणार आहे आणि मी सुट्टी कधीही घेणार नाही. आय वेलकम यू ऑल. मी ध्यान शिक्षक अजय जोगळेकर. I welcome you all in this meditation program. मनशक्ती जागृत करू. संपूर्ण महिनाभराचा अंतर्मनाचा प्रवास.